पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची सलग 10 तास चौकशी झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने ही चौकशी केली आहे। शीतल तेजवानी आणि येवलेंची समोरासमोर चौकशी झाली। यावेळी येवलेंचा जबाब नोंदवण्यात आला आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये का नाही असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाने या संदर्भात सवाल केला आहे। मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला या संदर्भात विचारणा करण्यात आली आहे। आतापर्यंत एवढे दिवस झाले सगळ्यांच्या चौकशा होत आहेत, पार्थ पवारची चौकशी होत नाहीये। सगळ्यांवर आरोप झालेत, दिग्विजयवर झालेत, बाकीच्यांवर झालेत, पण पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये का नाही असा आज थेट प्रश्न जस्टिस जामदार यांनी भर कोर्टात प्रॉसिक्युशनला विचारला। तेही आतापर्यंत ना पार्थ पवारचं नाव आहे ना अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव आहे आणि फक्त एक शीतल तेजवानीला अटक केली आहे आणि ते तारू जो एक छोटासा ऑफिसर आहे त्याला अटक केली आहे। 1800 कोटीची सरकारची जमीन आहे। खरंच बरं वाटलं की आता कुठेतरी पार्थ पवारचं नाव येण्याची आपण अपेक्षा तरी करू शकतो, कारण आज थेट जस्टिस माधव जामदारांनी म्हणजे हायकोर्टाच्या जजनी आज हे प्रॉसिक्युशनला प्रश्न विचारलेले आहेत। अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार रद्द करा। शीतल तेजवानीची पुणे न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली। अमेडिया कंपनीकडून कोणतीही रक्कम मिळाली नाही। या सगळ्या प्रकरणात व्यवहार रद्द करावा असं तेजवानी यांनी म्हटलंय। जमिनीच्या विक्रीचा दावा रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही। जमीन प्रकरणातील आतापर्यंतची सर्व माहिती कोर्टात देऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलंय। मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं मी आता कार्यक्रमात होतो, पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल, कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाहीये। जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।